तारुण्यात येणार तरुणपणी त्यावेळी त्यांना त्या प्रत्येक ऋषेचा प्रत्येक श्लोकाचा याचा अर्थ कळणार आणि ज्यावेळी त्याला अर्थ कळणार त्यावेळी ते आचरणात आणणं खूप सोपं होणार. आणि तशाच प्रकारे माझी सर्वांना विनंती आहे की आम्ही उतार वयाचे सगळे लोक इथं येतात, दासबोधाचं पारायण करतात, पण हा वेळ आमचा दासबोध पारायण करायचा नाही तर हा लोकांना जे जे आपण शिकावे ते दुसऱ्याशी शिकवावे म्हणजे दुसऱ्यांना शिकवण्याचा हा वेळ आहे. त्यावेळी आम्हाला मी सर्वांना विनंती करतो की ज्याच्या वेळी दासबोधाचं पारायण असेल त्यावेळी प्रत्येकाने आपल्या मुलांना मुद्दाम इथं आणावं की त्यांच्यावर संस्कार ज्या वयात व्हायला पाहिजे त्या वयातच त्यांचे संस्कार तिथं होऊ द्या. दुसरं म्हणजे दासबोध म्हणजे आम्ही म्हणतो मॅनेजमेंट गुरु, कारण त्याच्यामध्ये आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपण काय काय करायला पाहिजे आपलं म्हणजे कुठल्या वेळी काय करायला पाहिजे लोकांची लक्षणं ही सगळी त्या दासबोधामध्ये दिलेली आहे. म्हणजे जीवनाचे सार या दासबोधामध्ये सकाळाने त्याचा अभ्यास प्रत्येकानं करावा, प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे. आणि जर आपलं आयुष्य सुसंबंध व्हायला पाहिजे तर त्या सुसंबंधते दासबोधाचं मोठं काम असेल. कारण प्रत्येकाच्या घरात दासबोधाचे पारायण होतच असं नाही किंवा प्रत्येकाच्या घरात दासबोध आहे तसं नाही, पण दासबोधाची कमीत कमी एक ओवी तरी वाचावी म्हणजे आपल्या आयुष्य सुखकर व्हायला त्याचा लाभ होईल. सर्वांना विनंती आहे परत एकदा आमचे सज्जनगडावरून आलेले रामदासी बुवा त्याचप्रमाणे वसंत सुतारजी या दोघांनीही या सोहळ्यात आपापली कामगिरी व्यवस्थितपणे केल्या कारणाने मी दासबोध पारायण समिती कोंडाच्या वतीने त्यांचे शतशः ऋणी राहून आभार मानतो आणि नमस्कार करतो त्यांना. कारण तुमच्यामुळे आज कोंड्यात दासबोधाचे काही चाहते आहेत त्यांना दासबोध श्रवण आणि पठण करणे शक्य झाले. तेव्हा नमस्कार. समर्थ विद्यापीठाचे प्रशस्ती प्रदान आजूबाई कार्यक्रम आहे आता. त्यासाठी श्रीमान मंगेश पेडसे, लक्ष्मीताई जोग व राजश्रीताई काळे आणि जबाबदारी